मी ना ड्रायव्हिंग 4 व्हीलर ड्रायव्हिंगचा क्लास लावला होता आणि क्लास लावल्याच्या नंतर एक 8 दिवसच मी काहीतरी क्लास केला आणि त्याच्यानंतर स्वतःची 4 व्हीलर घेतली. पण लर्निंग लायसन मला मिळालं होतं. मग मी गेलेच नाही क्लासला. मी मिस्टर साईडला बसायचे आणि ती रोज गाडी माझ्या हातात 1-1.5 महिना तरी होती. आणि त्याच्यानंतर 4 व्हीलर ड्रायव्हिंगचं जे मेन लायसन मिळतं ना, पक्क लायसन, त्याची डेट आली आणि त्यांचा फोन आला त्या क्लासवाल्यांचा की तुम्ही या आणि ह्या दिवशी तुम्हाला तुमचं ट्रायल आहे. मग मी काय केलं की बाबा बेसिक गोष्टी आपल्याला माहीत नसतात की बाबा रिवर्स कशी घ्यायची किंवा ते हात वगैरे काढतात, ह्या बेसिक गोष्टी काहीच माहीत नसतात. आपण जाऊया म्हणलं 1-2 दिवस तरी की जेणेकरून आपल्याला माहीत व्हाव्यात. मग मी गेले सकाळी, तर त्यांनी रिवर्स वगैरे घेत होते. माझ्यासारख्या तिथं तशाच एक 10-12 महिला पण होत्या. एकीला सुद्धा गाडी चालवता येत नव्हती आणि मी 1.5 महिना माझं या गाडीवर प्रॅक्टिस झालं होतं. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मी परत ती गाडी घेतली जी त्यांच्या क्लासची होती. मी नॉर्मली गाडी छान चालवत असताना सुद्धा त्यांची गाडी घेतल्यावर माझी गाडी 5 ते 6 वेळा ते प्रॅक्टिस करताना बंद पडली. मी सरांना म्हटलं, सर रोज तर गाडी माझ्या हातात आहे, तेव्हा गाडी कधी बंद पडत नाही, कसं काय बंद पडत्या? म्हटलं जाऊ दे, जुनी गाडी असेल असं मला वाटलं, पण नव्हतं ते. त्यांची गाडी ही बंदच पडते. ते शिकवताना अशा पद्धतीने शिकवतात की तुम्ही पास व्हावं, पण त्यांची गाडी अशा पद्धतीने की म्हणजे असते की तुम्ही नापासच व्हावं. आणि त्या महिला सुद्धा होत्या ना, एकीला सुद्धा ती जमत नव्हती. मलाही त्या दिवशी जमली नाही. मग मी माझी स्वतःची गाडी घेऊन 2 दिवस तिथे जाऊन प्रॅक्टिस केलं आणि मी ट्रायल दिली. मी पास झाले. माझ्यासारख्या तिथं ज्या महिला त्याच क्लासच्या होत्या त्या माझ्यासमोरच कितीतरी धडकल्या होत्या, म्हणजे त्या नापास झाल्या होत्या. पण नंतर मला 2 दिवसांना असं कळालं की त्या सगळ्या पास झाल्यात. त्या सगळ्या कसा पास झाल्यात? मी सरांना विचारलं, कशा काय पास झाल्या सर? माझ्यासमोर त्या धडकल्या होत्या. तर मॅडम, कळालं असेल आता तुम्हाला काय झालं ते. आणि तुम्ही तर पास झालात. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की आपण महिला ज्या वेळेला गाडी शिकत असतोय त्यावेळेला तिथं गेल्यानंतर ती गर्दी बघून आपण घाबरतोय, तिथं आपण समजू शकतोय. पण ह्या क्लासवाल्यांच्या गाड्याच अशा असतात बऱ्यापैकी की आपण नापासच व्हावं. आणि हा अनुभव मला आला नसता जर मी त्याच गाडीवर प्रॅक्टिस करून गेले असते तर. मला असं माझ्यासोबत हे असं झालं की मी ती गाडीवर प्रॅक्टिस 8 दिवस केल्यानंतर माझीच गाडी माझ्या हातात होती, त्यामुळे ट्रायल सुद्धा मी माझ्याच गाडीवरती स्वतःच्या दिली आणि म्हणून कदाचित मी पास झाले. आणि ह्या ज्या बाकीच्या होत्या त्या बिचारांनी नाही का परत कुठं ट्रायल देत बसायचं, त्या लढतरी करत बसायचं, म्हणून पुढे त्या पास झाल्या. आपण हिथंच घाबरतोय आणि हा आता फायदा त्या क्लासवाल्यांचा होतोय. काही नाही आहे, तुम्ही क्लास लावा की बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत व्हाव्यात म्हणून तुम्ही. आणि काय आपण काय क्लासला जातोय? कारण आपल्याला शिकवणारं कोण नसते. पण ट्रायल ही तुम्ही तुमच्या गाडीवरती देऊन बघा, तुमची गाडी चालवून बघा, गॅरंटेड तुम्ही पास होताय. पण त्यांच्या गाडीवर ट्रायल गेला तर तुम्ही नापासच होणार आणि तुम्हाला पैसे द्यावेच लागणार. मग तुम्ही ठरवा काय करायचं. हा मला आलेला अनुभव आहे. तुम्हा कुणाला असा अनुभव आलाय का? तर मंडळी, हा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. ड्रायव्हिंग स्कूलचा अनुभव त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर ड्रायव्हिंग लायसन्स घेत असताना काय काय अनुभव येतात हे या ताईंनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ड्रायव्हिंग स्कूलमधली आव्हानं, स्वतःच्या गाडीचा सराव आणि पास होण्यामागचं गुपित हे या ठिकाणी त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. क्लास आणि सराव. आता याचे 2-3 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो होता तो क्लास आणि त्याचा सराव करणं. दुसरा टप्पा जो होता जो गाडीचा अनुभव, क्लासच्या गाडीचा अनुभव आणि आपल्या स्वतःच्या गाडीचा अनुभव. आणि तिसरा जो महत्त्वाचा टप्पा होता तो होता ट्रायल आणि निकाल. म्हणजेच आपण ज्यावेळेस ट्रायल देतो त्यानंतर आपल्याला गाडीचं लायसन मिळतं. तर मग ती ट्रायल देत असताना आपण पास होणं गरजेचं असतं आणि मग पास झाल्यानंतर आपल्याला ते लायसन मिळतं. आणि त्या दरम्यान झालेल्या या सगळ्या घडामोडी या ताईंनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. पहिला टप्पा जो होता तो 8 दिवस क्लास घेतल्यानंतर स्वतःची गाडी घेतली असं त्यांनी सांगितलं. 1.5 महिना पतीच्या मार्गदर्शनाखाली त्या 4 व्हीलरमध्ये, स्वतःच्या 4 व्हीलरमध्ये मी सराव केला असं देखील त्या ताईंनी सांगितलं. त्यानंतर दुसरा टप्पा जो होता तो अडथळ्याचा, ज्याच्यामध्ये क्लासची गाडी वारंवार बंद पडत होती त्या ड्रायव्हिंगच्या टेस्टच्या दरम्यान. त्यासाठी शिकवण्याची जी पद्धत आहे आणि नापास होण्यासाठीच हे सगळं आहे की काय अशी शंका त्यांनी या ठिकाणी उपस्थित केली. स्वतःच्या गाडीवर ट्रायल दिली आणि पास झाले. तर इतर महिला धडकवून नंतर त्या पास झाल्या, पण मला नापास म्हणून सर्टिफिकेट देण्यात आलं असं त्यांचं मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर म्हणजे हा संपूर्ण वृत्तांत जो आहे तो महिलेच्या ड्रायव्हिंग शिकण्याच्या प्रवासावर आधारित आहे. यामध्ये ड्रायव्हिंग स्कूलमधल्या त्रुटी, स्वतःच्या गाडीवरील सरावाचं महत्त्व, ड्रायव्हिंग लायसन्सच्या ट्रायलच्या विसंगतीचं सविस्तर वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं आहे. तर त्या सांगतात की सुरुवातीला 4 व्हीलर ड्रायव्हिंग क्लास लावला होता, परंतु केवळ 8 दिवसात तिथे शिकल्यानंतर त्यांनी स्वतःची कार खरेदी केली.
लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर पुढील दीड महिना त्यांनी पतीच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या गाडीवर नियमित सराव केला. जेव्हा कायमस्वरूपी लायसन्सची तारीख जवळ आली तेव्हा ती रिव्हर्स घेणं किंवा इतर तांत्रिक बारकावे समजून घेण्यासाठी त्या पुढील 2 दिवस क्लासला देखील गेल्या. तर त्या ताईंचा असा अनुभव होता की स्वतःची गाडी उत्तम त्या चालवत होत्या, गाडी त्यांना चालवता येत होती आणि असं असूनसुद्धा क्लासची गाडी चालवताना वारंवार ती बंद पडत होती. त्यांच्या मते ड्रायव्हिंग स्कूलच्या गाड्या मुद्दामहून अशा स्थितीत आणून ठेवल्या जातात की ज्यामुळे शिकाऊ चालक हे नापास व्हावेत आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर 10-12 महिलांनीही त्याच गाडीवरती ड्रायव्हिंग करणं अत्यंत कठीण जात होतं आणि त्या आत्मविश्वासाने गाडी चालवू शकत नव्हत्या. त्यांनी स्वतःच्या गाडीवर सराव करून RTO ट्रायल दिली आणि यशस्वीपणे पास झाल्या. मात्र त्यांनी एक धक्कादायक निरीक्षण नोंदवलं. ज्या महिला चाचणी दरम्यान गाड्या ठोकून उघडपणे नापास झाल्या होत्या त्यासुद्धा 2 दिवसांनी पास झाल्याचं समजलं. यावरून ड्रायव्हिंग स्कूल आणि परवाने देण्याच्या प्रक्रियेत छुप्या तडजोडींकडे त्यांनी अंगुली निर्देश केलेले आहेत. तर महिलांनी गर्दीला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जाणं हे त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तर मंडळी, ड्रायव्हिंग क्लास आणि ड्रायव्हिंग क्लासवाल्यांचा आलेला हा ताईंना या आलेला अनुभव याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.